औषधांवर हजारो रुपये खर्च करूनही तुमच्या पोल्ट्रीमधील पक्षी वारंवार आजारी पडतायत. कोली, जुलाब आणि इतर आजार पुन्हा पुन्हा येतायत. मग समस्या औषधांमध्ये नाही, समस्या तुमच्या पाण्यात असू शकते. जर तुमच्या पोल्ट्रीमध्ये अनट्रीटेड वॉटर किंवा हार्ड वॉटर वापरलं जात असेल तर एकदा पाण्याचा TDS नक्की तपासा. पाण्यातील सोडियम, मॅग्नेशियम आणि इतर विरघळलेल्या खनिजांचे प्रमाण जास्त असल्यास पाईपलाईन आणि पाण्याच्या टाक्यांमध्ये स्केल जमा होऊ लागतो. यामुळे पाण्याची गुणवत्ता कमी होऊ शकते. तसेच हार्ड वॉटरमुळे चिमुकल्या पिलांच्या घशावर म्हणजेच थ्रोटवर आणि आतड्यांवर म्हणजेच इंटेस्टाईनवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. परिणामी पाणी आणि खाद्याचे सेवन कमी होण्याची शक्यता असते, ज्यामुळे FCR खराब होऊ शकतो आणि फ्लॉकच्या एकूण परफॉर्मन्सवर परिणाम होऊ शकतो. यासाठी आहे हिमाजल स्केल आउट. हे EPSR टेक्नॉलॉजीवर आधारित तंत्रज्ञान आहे, जे कोणत्याही केमिकल शिवाय स्केलिंग कमी करण्यास मदत करते आणि पाईपलाईन व टाक्या अधिक स्वच्छ ठेवण्यास सहाय्य करते. परिणामी पाण्याची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते, ज्याचा सकारात्मक फायदा फ्लॉकच्या आरोग्य आणि परफॉर्मन्सवर होऊ शकतो. जर तुमचाही पोल्ट्री फार्म निरोगी आणि अधिक उत्पादक ठेवायचा असेल तर खाली दिलेल्या नंबरवर एकदा नक्की संपर्क करा. जय हिंद.